सुहाना सफर और ये मौसम हसी। नाही नाही अंकल, ऐसे रोते नहीं है, प्लीज प्लीज. त्या क्षणी पाऊस सुरू झाला आपल्याला. व्हेरी गुड. हर हर महादेव शंभो. ले मत. हे बघा तो गेलाय तिकडे आणायला. मिल गया क्या? अजून आपल्याला सिंह बघायचे आहेत. सिंहाचा पार्ट मे बी परवा येईल. हे बघा सिंह म्हटलं इथे लगेच आलं. इकडून इकडे कधी कधी पास होत असतात. बिना कुछ आपको जो कच्चा दे रहा हूँ, फिनिशिंग बिना की ओरिजिनल. नमस्कार, गुड मॉर्निंग. आजचा राईडचा तिसरा दिवस सुरू होतोय. काल मॅगी वगैरे खाऊन रात्री कधी झोपलो मला पण कळालं नाही. लगेच झोपलो. फुल पाऊस चालू होता. आणि आजही आता मी तेच चेक करतोय की वेदर रिपोर्ट काय म्हणताय. वेदर रिपोर्ट मध्ये तर दाखवत आहे की आज पाऊसच पाऊस आहे. रात्री हॉटेल तुलसी मध्ये आपण सोमनाथ मध्ये थांबलो होतो. ते 1500 रुपये आपल्याला रूम मिळाली. आता दर्शनाला निघतोय सोमनाथाच्या. आजचा राईडचा तिसरा दिवस आणि आपलं फर्स्ट डेस्टिनेशन सोमनाथ. दर्शन करूया. जाऊया महादेवाच्या दर्शनाला. तिथपर्यंत कॅमेरा अलाउड आहे, मी घेऊन जातो. नसेल तिथे थांबवून देऊया. मंदिर प्रांगण मध्ये इकडे गर्दी तर आहे. गर्दी कशाची तर गर्दी इकडे तुम्हाला निशुल्क सामान ठेवायला जागा भेटेल. तर आपण कॅमेरा वगैरे इकडे ठेवूया. कॅमेरा जमा करतो. आहे बा कॅमेरा जमा करतो इकडे. मोबाईल जमा करतो आणि मग मंदिरात जातो. 1 hour later. 10 वाजलेत. 9:30 पर्यंत दर्शन झाले होते. चहा घेऊया मस्त पैकी फर्स्ट क्लास चहा घेऊया. आणि मग आपले लोकल साईट सीन आहेत ते लोकल साईट सीन करून आपण आज द्वारकेला तर नाही पोहोचणार, बट होपसो मध्ये कुठेतरी आपण स्टे करूया. मंदिरात दर्शन खूप छान झाले आणि दर्शन जास्ती गर्दी नव्हती. 10-15 मिनिटात दर्शन होतात. कितीही गर्दी असली तरी अर्धा तास जास्तीत जास्त, मॅक्स टू मॅक्स 1 तास लागेल. त्याच्यावर जास्त वेळ लागणार नाही. असे जागोजागी प्रसाद काउंटर आहे त्यांचे. ओ पार्वती पते हर हर महादेव शंभो. या साईडला समुद्र आहे. इकडे जायचंय आपल्याला. आतमध्ये अशा प्रकारे तुम्ही फोटो काढू शकतात. 100 रुपये कॉपी, कारण मोबाईल वगैरे अलाउड नाहीये. कॅमेरावाले पाहिजे तेवढे भेटून जातात. ये लो, बिना कुछ आपको जो कच्चा दे रहा हूँ, फिनिशिंग बिना की ओरिजिनल. आणि इकडून तुम्हाला समुद्राला दर्शनाला जायला बनवलेला आहे रस्ता. 2 चाय 2. 1 चाय 20 रुपये वाली, 1 चाय दे 20 रुपये वाली. 1 कप दे देना.
पण राईडला आल्यावरती चहा मस्त होऊन जातो आणि अशा पावसामध्ये तर चहा घ्यायलाच लागतो. 20 रुपया. अच्छा चालेल, 20 रुपये काही एवढं महाग नाहीये, घेऊया आणि सायकलवर फिरूया. समुद्रात न्यायला अलाउड नाही, दुसऱ्याला कोणाला द्यायला अलाउड नाही. अर्धा पाऊण तासासाठी 20 रुपये. सायकलची कंडिशन बेकार, कुठं पॅन्डल फिरतं तर कुठं एवढा लांब पायी पायी चालत जाण्याला वेळ गेला असता म्हणून मी सायकल घेतली. महत्वाचं म्हणजे आपल्याला पुढे कव्हर करायचंय. भरपूर पाऊस आहे आज. हे बघा समोर आलंय सोमनाथ मंदिर आणि गुजरातचा हा मरीन ड्राईव्ह. हे मुख्य मंदिर. बोला नम पार्वती पते हर हर महादेव. सोमनाथ भगवान की जय. शिखर दर्शनम सर्व पापनाशम, म्हणजे कळसाचं दर्शन घेतल्यावर सर्व पापांमधनं मुक्ती मिळते, असं श्री सोमनाथ भगवानांचं दर्शन सगळ्यांनी करून घ्या. सध्या सुंदर असं वातावरण झालेलं आहे बघा सगळीकडे, सुपर्ब. आणि हा जो समोर तुम्हाला एक स्तंभ दिसतोय इकडे, तर त्या ध्रुवाची गोष्ट अशी आहे की त्या म्हणजे पॉइंटची, की तिथून जिथपर्यंत समोर तिथपर्यंत कुठेही भूमी नाहीये, म्हणजे समुद्र आहे सगळा. आणि हे मंदिर खूप जुनं आहे, अतिप्राचीन. आणि तेव्हापासून हा पॉइंट आहे. मग तेव्हा यांना कसं काय कळालं की इथे काहीच नाही म्हणून. बघा अशी गोष्ट आहे आपल्या सनातन धर्माची. सुंदर समुद्र खवळलेला आहे सध्या पाऊस असल्यामुळे, मजा येते. ही रूम होती आपली बेसिकची रूम आहे. 1500 रुपये नॉन एसी घेतले त्यांनी. आणि तर खूप गर्दी असेल तर तुम्ही राहू शकता. मंदिरापासून 1 किलोमीटर लांब आहे, काही जास्ती नाही. टीव्ही तर कोणी बघत नाही. बेसिकची रूम आहे आणि गिझर आहे. बाकी तर ऑफ पिरियड मध्ये आल्यावर तुम्हाला चांगले चांगले हॉटेल स्वस्तात मिळतील. आजूबाजूला खूप चांगले चांगले हॉटेल आहेत, तिकडेही ट्राय करा. चांगली तसा काही जास्त त्रास नाही. तर भेटूया बाईकवर. तर आपण जुन्या मंदिरात पण जाऊन येऊया एकदा, आणि त्यानंतर मग उरलेल्या जागा पटापट जितक्या लवकर कव्हर करता येईल तितक्या लवकर कव्हर करून द्वारकेला निघायचंय आपल्याला. पार्वती पते हर हर महादेव शंभो शिवशंकरा. ही लाईन आहे दर्शनात मंदिराची. जाऊया आपण, बघूया. जर कॅमेरा अलाउड असेल तर कॅमेरा पण घेऊन जाऊया, नसेल अलाउड तर बंद करेल. हे जर दर्शन तुम्हाला घडवता आले तर माझं पण पुण्य समजेल की माझ्याकडनं कोणासाठी तरी महादेवाची पूजा झाली म्हणून. महादेव महादेव महादेव. आणि सुंदर असे महादेवाचं ट्रस्ट भोजनालय दिसतंय बघा. तिथे निशुल्क भोजन प्रसाद सेवा आहे. तर मंदिरात इथे प्रसाद मिळतो. भोजन कक्ष आहे. सकाळी 11 वाजता ओपन होत आहे, दुपारी 3 ला बंद होत आहे आणि परत संध्याकाळी 7 ला चालू होते, रात्री 11 ला बंद होत आहे. दर्शन झालं, भोजन झालं, त्रिवेणी संगम वगैरे मी विचारलं आता. सगळे मंदिर 1 किलोमीटरच्या परिसरातच आहेत. तर स्पेशल रिक्षा अशी करून जाऊ नका, इकडे मोठी पार्किंग आहे. जर पायी पायी चालण्याची इच्छा असेल तर 1 किलोमीटर मध्ये सगळ्या गोष्टी होतात. तिचा त्रिवेणी महासंगम आणि या तिन्ही नद्या जाऊन मिळतात समुद्राला. सध्या नदीला फुल पाणी आलेलं आहे. चला पहिले गाडी पार्क करूया आणि मग आपण संगमाला जाऊया. पाऊस आलेला आहे, जिथे कमतरता होती तो पाऊस भरून काढतोय. नमः पार्वती पते हर हर महादेव शंभो. एक एक आहे, दोनों को एक एक थांब, तसं नाही, असं भेट. हो पार्वती पते हर हर महादेव शंभो. ले मत. बघा ते तो गेलाय तिकडे आणायला.
मिल गया क्या? अरे वा, चला पुढच्या मंदिराला भेट द्यायला जाऊया. संगमावरनं बाहेर आलो, नारळ पाणी दिसलं, समुद्र किनारा आणि नारळ पाणी. सुपअप सुपअप गोड आहे. तर आता आपण आतून दर्शन करून आलो भालका तीर्थाचे. भालका तीर्थ म्हणजे महाभारत घडल्यावरती भरपूर नरसंहार झाला होता आणि महाभारत ही जरी धर्माची आणि अधर्माची लढाई असली तरी त्यामुळे भगवान गोपाळ कृष्णांना खूप वाईट वाटलं होतं. त्यामुळे ते शांततेसाठी या ठिकाणी सोमनाथाच्या मंदिराच्या शेजारी एका झाडाखाली टेकून पायावर पाय ठेवून बसलेले असताना त्यांचा अंगठा इतका छान आणि सुंदर चमकत होता की त्याला मोर समजला. एक जरा नामक जो भिल्ल होता त्यांनी बाण मारला आणि तो जाऊन भगवान गोपाळ कृष्णांच्या पायाला लागला. तर गोपाळ कृष्णांनी काय केलं की त्यानंतर जरा नावाचा जो भिल्ल होता त्यांनी जाऊन भगवान गोपाळ कृष्णांना क्षमा मागितली. त्यावर गोपाळ कृष्णांनी सांगितलं की जे काही घडलं ते माझ्या इच्छेने घडलंय आणि मला इथे अवतार संपवायचा होता, त्यामुळे मी हे घडवून आणलं. आणि त्यानंतर भगवान गोपाळ कृष्ण इथून परत आपल्या वैकुंठ लोकात निघून गेले. अशी ही स्टोरी. असं हे मंदिर सोमनाथाच्या शेजारी वेरावळ गाव आहे, त्याच्या जवळ आहे हे. आणि अवश्य एकदा सोमनाथाला आल्यावर इथे दर्शन करायला या. बोल गोपाल कृष्ण महाराज की जय. तर फायनली सोमनाथला आपण आता बाय बाय करून द्वारकेकडे निघालोय आणि निघता क्षणी पाऊस सुरू झाला आपल्याला. व्हेरी गुड. आणि आता आपण इथून पुढे निघूया द्वारकेसाठी. तत्पूर्वी आपल्याला एक छोटस काम आहे. ताडपत्री घ्यायची आहे. मी ताडपत्री घेण्यासाठी आलो होतो. ताडपत्री घेतली मी. त्यांनी विचारलं काय करता, कुठे चालले, तर मी सांगितलं की मी द्वारकेला चाललो. तर अंकलकडनं आपल्याला चहा पण ऑफर झाला आणि ताडपत्रीचे ते पैसे पण घेत नाहीये. हे प्रेम आपल्याला एका ट्रॅव्हलर झाल्यावरच कळतं. टुरिस्ट असताना तुम्हाला हे प्रेम कळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हलरच बनावं लागतं. हे पवनदीप हँडलूम हाऊस नावाचं त्यांचं दुकान आहे मार्केट यार्डला. सोमनाथला आलेत की तुम्हाला जर ताडपत्री किंवा हँडलूम म्हणजे उशी, अंगावरचं वगैरे काही पण गोष्टी लागल्या, पाय पुसणं वगैरे छोट्या छोट्या गोष्टी, तर इथे अवेलेबल आहे. भोलेनाथ कसे कोणाला पाठवतील बघा. काकांनी पहिले एवढा मोठा दिला, नंतर मी बॅगा काढून आणल्या. आता त्यांनी बॅगेचं माप घेतलं आणि स्वतः मला बॅग शिवून देत आहेत बघा. भोलेनाथ काय काय करतील त्यांचा विधी विधान कोणालाच माहिती नाही. हर हर महादेव. वाह 3 भाई साथ में है। वाह वाह. प्रभु का ये कृपा है सबसे बड़ा कि आप साथ में हैं. ये तो मेरे से बड़ा भाई है। वाह, ये ईश्वर की दया। आनंद है आनंद है. प्रभु को बोलने का। अरे अरे अरे, नहीं नहीं अंकल ऐसे रोते नहीं है. प्लीज प्लीज, मैं जूते पहना हूँ, आप रोइए मत प्लीज. मैं साथ साथ रहूं, साथ रहने का साथ ऐसा साथ प्रभु को- हमेशा साथ रहे. मैं दिल से बोलूंगा भोलेनाथ को मेरे. देवावरचं प्रेम आणि त्यांचा अटूट विश्वास असाच बनून राहो. काकांसाठी नेहमी त्यांचं तिन्ही कुटुंब एकत्र ठेव, तिन्ही भाऊ असेच. और आणि कुटुंब को एक साथ रखिए। आणि त्यांना नेहमी देवाचं दर्शन या पूर्ण आयुष्यामध्ये कधी ना कधी घडत राहो, हीच भोलेनाथाचरणी प्रार्थना. मी म्हंटल ना तुम्हाला रायडिंग खूप काही शिकवते. फायनली अंकलला बाय बाय करूया आपण आता आणि निघूया. बॅग बांधणं झालाय. पावसाचा जोर वाढलाय पण अंकलनी शिवून दिलेल्या बॅगेमुळे भरपूर मस्त काम झालं. चलिए मिलते अंकल. हर हर महादेव.
चला निघूया आता. पाऊस पडो नाही तर काही हो, टेन्शनचं काम नाही आता. मस्त कार्यक्रम झाला एकदम. हिरकणी रेडी आहे. ताडपत्रीची बॅग शिवून दिली अंकलनी, ती बांधली आणि आपण सोमनाथ मधनं द्वारकेच्या रोडला लागलोय. सध्या आता द्वारका आपल्याला 230 किलोमीटर आहे सोमनाथ वरनं. टायमिंग 4:40 आणि कधीपर्यंत पोहोचू सांगता येत नाही. 200 किलोमीटर म्हणजे 4 तास. 4 आणि 4 पुढे 8, 8, 9, 10. सेम कालचा टाइम होईल द्वारकेला पोहोचेपर्यंत. 10 वाजतील रात्रीचे. पण बघूया, जर असं वाटलं आज की खूप पाऊस पडतोय, खूप पाऊस जर पडत असेल तर आपण रस्त्यात थांबून जाऊया. आणि खूप छान छान लोक मला या टूर मध्ये भेटतायत. आणि ब्लॉगिंगचं माझं जे स्वप्न होतं की बाबा मी पण गाडीवर कधीतरी फिरून ब्लॉगिंग करावी, भरपूर दिवसापासूनची इच्छा माझी आता पूर्ण होती. आणि स्वतःहून लोक मला फॉलो करतायत इंस्टाग्रामवर. मला स्वतःला सांगावं लागतंय की माझं इंस्टाग्राम चॅनल, सॉरी युट्यूबवर माझं चॅनल नाहीये. तर लोक स्वतःहून बाबा इंस्टाग्राम तरी सांगा, आम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करतो, म्हणून इंस्टाग्रामवर मला फॉलो करतायत. पूर्ण पूर्ण इकडे जिकडेही बघणार तिकडे तुम्हाला नारळाचीच झाडं दिसणार. एकदा आपण ट्रकला पास करूया. सिंगल रोड आहे आणि ट्रक इकडे आत येत नाही माहिती मला, त्यामुळे मी इथनं काढतोय. तसं ते चुकीचं आहे. चला आता राईट साईडने आपण ओव्हरटेक करूया, रॉंग साईडने करण्यापेक्षा. ओके, आता मागे कमीत कमी 50-100 ट्रक उभे होते नारळाचे भरून. पूर्ण नारळाची शेती, फुल गावाकडचा फील. अजून आपल्याला सिंह बघायचे आहेत. सिंहाचा पार्ट मे बी परवा येईल. हे बघा, सिंह म्हटल्या इथे लगेच आलं. इकडून इकडे कधी कधी पास होत असतात, कारण की इकडनं गीर जवळ होतं. आता आपण गीर पासून थोडं लांब चाललोय. द्वारका 198, ओखा 227 आणि पोरबंदर 98. आपल्याला पुढे ओख्याला पण जायचंय, कारण की बेट द्वारका तिथेच आहे. सुहाना सफर और ये मौसम हसी हमें डर है. ओ गाड़ी वाले पहले मैं निकालू गाडी. असं काहीतरी एडेचाळे करावं लागतात बाईक चालवताना. आणि हे रायडरला समजू शकतं. प्रत्येक रायडर आपल्या आयुष्यामध्ये अशा एडेचाळे करतो हेल्मेटच्या आतमध्ये. 230 होत, 170 राहिलेलं आहे. म्हणजे आपण अजून जास्ती किलोमीटर नाही आलो. हँड वायपर, काही फोटोज क्लिक केलेत मी, तुम्हाला दाखवतो बघा. निघाल्यापासून आपल्या नाशिक, सॉरी सुरत पर्यंत सूर्यदर्शन झालं होतं. आज सूर्य मंदिरला जाऊन आलो, सूर्यदेवानी दर्शन दिलं. पार्वती पते हर हर महादेव शंभो. आणि वातावरण पण उघडलंय थोडं. रायडिंग करायला आता मजा येते. अजून पावसात काय होतं, थोडस विजन ब्लर होऊन जातं. सांगायची गोष्ट अशी, दिसत नाही. काय सूर्यनारायण आले, मजा आली. थांबावं वाटलं
दोन्ही पण हिरकणींना, कारण की आता लागलाय कोस्टल रोड. माधवपूर नावाची ही बीच, आणि माधवपूरला आल्यावरती या बीचवर थांबलं नाही तर कसं होईल. हा, खूप सुंदर स्वच्छ पाणी, मस्त एकदम. तिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला बीचच बीच दिसेल. आणि आपण आता बीचवर आलोय म्हटल्यावर स्पेशल अशी भेळ खाऊया. भैया भेल है क्या? ओ भैया चना जोर एक दे देनी है. ओ दावी एक चना जोर खाऊया आपण. कितने वाला है? 30-40-50. 30. ज्यादा तीखा नहीं, ज्यादा मीडियम भी नहीं. हाँ हाँ, डालो, सब डालो. चना जोर गरम, चना जोर वर ताव मारतोय. गरम चालते, पण गरम माणूस खावे लागतो. ही राईड तर आपण भरपूर वेळा केलेली, त्यामुळे काही राईड करणार नाही. अलिबागला गेल्यावर राईड असते, मजा येते. ना भैया, मस्त कॅमल राईड करायला इकडे. पण या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे डहाणूला. समुद्रावरच शाळा होती माझी, त्यामुळे थोडं स्किप करतो. बट समुद्रावर प्रेम तेवढंच आहे. बघा, हा समुद्र इकडून खूप खोल आहे असा. डहाणूचा समुद्र असा नाहीये. डहाणूचा समुद्र हो तर अंधार होतोय आता, आणि पुढे निघायचं. इथे किती वेळ थांबलं तरी मन भरणार नाहीये, ना समुद्र शांत होणार आहे. आपल्याला निघावं लागेल. चला निघूया. जाता आता थोडस काहीतरी चटरपटर करूया, मग पुढे जाऊया. तर नमस्कार, रूम वर आलोय बघा, आणि अवतार थोडा सध्या खराब आहे. मी आधी फ्रेशनअप होणार आहे, आणि फ्रेशनअप झाल्यावरती मग तुमच्याशी बोलतो बाकीचं. तर आज मी जिथे थांबलोय ही आमची कॉमन लॉबी आहे 3 रूम साठीची. इकडे एक रूम, इकडे दुसरी रूम, आणि ही माझी रूम आजची. तर हे सगळं आपल्याला भेटलंय प्रज्ञान भाई होजा यांच्यामुळे, आणि त्यांचं काम खूप खूप मोठं इकडे. मला दाखवतो, हे बघा, हा प्रिमायसिस आहे. एका याच्यामध्ये 4 रूम आहेत राहायला. वर पण आहे, वर 3, खाली 3 अशा. आणि हे पूर्ण असे इथे भरपूर घर आहेत. तर जसं आपण शेगावला जातो, आनंद सागर मध्ये राहतो, ज्या प्रकारची स्वच्छता असते, सेम तुम्ही बघू शकता इकडे. बघा, माझ्या मागे पूर्ण सगळीकडे शांतता. अजून इकडे गोशाळा वगैरे भरपूर गोष्टी, भरपूर मोठं आहे. कमीत कमी माझ्या मते तरी 50 ते 100 एकर मध्ये हे सगळं आहे. जेवण झालं. तुम्हाला बाहेर मंदिर फिरवायचं होतं, पण मंदिर फिरवण्याच्या आधी एक पाऊस जोरदार सुरू झाला, त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही मी ही गोष्ट. पण उद्या सकाळी लवकर उठून तुम्हाला मंदिर पण दाखवेन. आणि इथे गोशाळा आहे, छानपैकी गोशाळा बघूया, मंदिर परिसर बघूया, आणि मग पुढे आपल्या राईडला परत कंटिन्यू करूया. आपल्याला जांबुवंत गुफा बघायची आहे, आणि मग आपण द्वारकेकडे जाणार आहोत. त्यासाठी भेटूया उद्या परत. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री. जय श्रीराम.